औद्योगिक परिसराला पहिल्याच पावसामध्ये मोठा फटका बसलाय। वाकी इथं नैसर्गिक ओढे बुजवून बेकायदेशीर प्लॉटिंग केल्यानं कृत्रिम पूर परिस्थिती निर्माण झाली। सोसायट्या आणि घरांमध्ये गुडघाभर पाणी साचून मोठं नुकसान झालंय। हेच पाणी पुणे नाशिक महामार्गावर आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे। प्रशासनानं तातडीने कारवाई करण्याची मागणी आता नागरिक करतायत। खडकवासला धरणातनं मुठा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं पुण्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे। सिंहगड रोडवरील एकता नगर परिसरातील अनेक सोसायट्यांमध्ये नदीचं पाणी शिरलंय। अचानक पाणी वाढल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली। पुणे महापालिकेची सर्व यंत्रणा अलर्ट झाली असून पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांनी स्वतः या पूरग्रस्त भागाची पाहणी करत बचाव कार्याचा आढावा घेतलाय। पाण्याचा त्रास नाही एवढा ह्या नाल्याचा त्रास आहे। नाल्याचं पाणी सगळं आतमध्ये घुसतंय। ह्याच्यावर काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे ना। आम्हाला जास्त त्रास झाला ह्या वर्षी। एवढं पाणी लगेच येत नाहीये, पण ह्या वर्षी अगदी सुरू झाल्याबरोबरच पाणी आतमध्ये आले। इथं पाणी ना, आमच्या पार्किंगला पाणी कमीत कमी 30 ते 35 हजार सोडलं तर आमच्या पार्किंगला थोडंसं पाणी लागतं, पण ह्या आता 70 हजाराला एवढं पाणी लागलेलं आहे। हे फक्त हे नाल्याचं बांधकाम जेव्हा चालू केलंय ना, हे 2024ला पाणी आलं त्यानंतर काम चालू व्हायला पाहिजे होतं, पण त्यांनी आत्ता चालू केले 5-6 महिन्यापूर्वी, आणि ते पण अर्धवट चालू केलेले। प्रत्येक वर्षी हे अडचण निर्माण होतीये। ह्यांनी प्रशासनाने ना एकतर इथल्या ज्या सोसायटीत पाणी शिरतंय त्या सोसायटींचा तरी विचार करून त्यांचं पुनर्वसन करावं।